आभा येते, आधार कोणीतरी असू दे. मग कुणाला नवऱ्याचा असेल, कुणाला बापाचा असेल, कुणाला नवऱ्याला बायकोचा असेल, कुणाला कुणाचा आधार मिळतो काही सांगता येत नाही. एखाद्याची बायको अशी असते की नाही, बिजली असते मोठी, बरं का. तो बोलायला घाबरतो. ती म्हणली तुम्ही कशाला, मी आहे ना. ती बायको म्हणजे फ्रंट लाईन आहे. हा, ती अशी तशी नाही, मी आहे ना, तुम्ही कशाला घाबरता. हा, ते असं आहे बघा, असं व्हायला पाहिजे. फ्रंट लाईन, फ्रंट लाईन. लक्षात ठेवा, कुणाला पण एक सिद्धांत लक्षात घ्या, आधाराशिवाय जीवन सुफल होत नाही. जरा पुढे जाऊ. शेवटी हे सगळे आधार गळून पडतात आणि एक परमात्म्याचा आधार शाश्वत आहे, म्हणून त्याचा आधार करण्याकरता हे प्रवचन आहे. सिद्धांत काय? हो, किती बायकोचं प्रेम असू दे, किती नवऱ्याचं प्रेम असू दे, कोण कोणाला किती वर्ष आयुष्य आहे सांगता येत नाही. कोण पुढे जाईल आणि कोण मागे राहील सांगता येत नाही. बापाचा आधार वाटत होता, बाप निघून जाईल. आईचा आधार वाटत होता, आई निघून जाईल. मित्राचा आधार वाटत होता, मित्र निघून जातील. सगळे निघून जातील, पण जो तुझ्या बरोबर आहे त्याचा आधार कर, तो शेवटच्या क्षणापर्यंत तुझा हात सोडणार नाही. एवढ्या करताय हे, एवढ्या करताय, एवढ्या करताय. मीराबाईला कुणी आधार दिला नाही. नवरा गेला, सगळे गेले, दिरानी त्रास दिला, गावानी त्रास दिला, पण माई में तो गोविंद लीनो मोल, माई में तो गोविंद लीनो मोल. त्याचा आधार असल्या कारणाने काय केलं त्या आधाराच्या ताकदीवर. विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजी ने भेजा, पीवत मीरा हसी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. नाचते, समोर विषाचा प्याला आहे हे बघून नाचते. अरे नुसतं आहे कळलं तरी मेलं असतं आपल्यासारखं. हे दंग्याच्या वेळेला जी माणसं मरतात ना, ती शॉकनी तर बरीच मरतात. की असं करतं आणि तिथेच हार्ट फेल होतं. हे असं आहे ते. पण विषाचा प्याला म्हटल्याबरोबर घाबरली नाही. आधार, जीवनाला धार होती, घाबरली नाही एकटी बाई. पण वनामध्ये फिरली, रानामध्ये फिरली, डोंगरात फिरली, दरीमध्ये फिरली, पण तिच्यामधली आणि प्रभूमधली दरी मिटली होती. तिचा अखंड रास चालू होता, म्हणून कुठेही तिला काळजी वाटली नाही. प्रभू बरोबर होता. हाच अनुभव परमार्थामध्ये येतो तेव्हा तुम्हाला कळतं, कोणी असू दे नाही तर नसू दे, आपला प्रभू आपल्या बरोबर आहे. परमार्थ तरी कशा करता करावा, ही प्रतीती अंतःकरणामध्ये उदित होण्याकरता करायचं, बाकी काय नाही. त्याचा आधार वाटला की संपलं, संपलं. मस्त मस्त. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजीवरी होते मी मोकाट, तव डोळे फुकट मोडा तुम्ही, समर्थाचे अंगी पडिले अवचिती. पुढचा आहे का, तुम्हाईसे किती. अरे तुमच्यासारखे असे किती वाटेला लावले, समर्थाच्या अंगात पडली. कोण भेटला? समर्थपती भेटला. सामान्य घरात जन्माला आलेली मुलगी समर्थपती भेटल्यानंतर भल्या भल्याला ती चालवते. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आम्ही इतक्या दिवस मोकाट होतो म्हणून गावाच्या बाहेर गेलो. समाजाने टाकलं, गावाने टाकलं, कोणी आमच्या जवळ येईना. आजीवरी होते मी मोकाट, तव डोळे फुकट फुकट
हां, बघा एक व्यवहार सांगू का? एखाद्या मुलीचं लग्न लवकर ठरत नसतं, कोणाच्या बापाचं काही जात नाही, पण आजोबाचं 23 झाली बाया, या वेळेला मला 3 झाली होती. आता तुला 3 झाली म्हणजे काय कॉम्पिटिशन लागले का? तिला 5 व्हायला पाहिजे होती का आतापर्यंत? नाही, आता तिचं लग्न नाही झालं, नाही योग्य मिळाला, काय तुमचा काही चरणचीचा काही विषय आहे का? व्हायचं नाही मला होईल ना. व्हॉट इज द प्रॉब्लेम फॉर यू? काय प्रॉब्लेम आहे का तुमचा? व्हाय ते होईल, पण आमचे होऊन तुमचे, अरे काय कळलं का? तव डोळे फुकट मोडा तुम्ही. शब्द कसा आहे? विरेणी सुद्धा नीट समजली पाहिजे. तव डोळे फुकट मोडा तुम्ही. आणि एक दिवस काय सांगू, असा भेटला हरीचा लाल, सबसे ऊपर. यांना सायकलवाला नवरा भेटला होता, तिला मर्सिडीज गाडीवाला भेटला. जुनं पुणं. उगीच आपली सायकलवर टांग मारून यायचं. हिला भेटला तो मर्सिडीज वाला भेटला, आणली ते हेम रुबाब मध्ये गाडी. यमनी, अगं बाया 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 म्हणली, यमनी मर्सिडीज, आता मर तू, जळून जळून मर. समर्थाची अंगी पडिली अवचिती, आणि तुम्हाईसे किती किती चाळविले. मग काय तुम्हाला सांगू, त्या यमनीचा थाट, 4 इंच उंच टाचीचे बूट, हातात पर्स काय, ते ड्रेस काय, थाट काय. ओहो. मग सगळ्या म्हणाल्या आमच्याकडे चहा प्यायला यायचं. बघीन. ते म्हणली काय वया, न बोलवता येत होती ना, आता न बोलवता येत होती तेव्हा डोळे मुरडत होता, आता डोळे मोठे करून बघताय. तसं त्यावेळेला डोळे मुरडून बघत होते, आता 11 लाख माणसं बरोबर आहेत तिच्या. कळलं का? तिच्या समारंभाला किती लोक आहेत? 11 लाख वराडी. ती तिच्या सख्याला भेटायला निघाल्यानंतर 11 लाख वराडी बरोबर होते. समर्थाची अंगी पडिले अवचिती, आणि पुढे तुम्हाईसे किती चाळविले. तसं जीवनामध्ये जेव्हा प्रभू प्रेमाचा, संताचा धार भेटतो, जीवनाला अशी धार येते. अरे साध्या त्या गवळणी, घरट्या गवळणी, पण तुम्हाला सांगू, सगळ्या पद्मिनी रागिणी दिसत होत्या. ही वस्तुस्थिती आहे. कण्व मुनी जेव्हा गोकुळामध्ये आले, त्यांना माहिती नव्हतं हे, की एवढ्या पुरतच सांगतो मुद्दा. आणि जेव्हा वनात होते ते, त्यांना माहिती नाही इथे हे झालेलं. कृष्ण भगवंताचा जन्म झालाय, यशोदा मैयाला मुलगा झालाय. आणि ते जेव्हा आले की नाही, त्यांना सगळी ती अरण्यात होते गुहेमध्ये, ती यमुना सगळी पालटली. अरे म्हणे काय कुठचं गाव आहे? आणि बायका बघितल्या त्या पूर्वीच्या घागरा पलटण, म्हणजे उत्तर हिंदुस्थान म्हणजे तो घागराच घालतात ना मोठा. याला घागरा पलटण म्हणतात. काय मग ते घागरा, ते ओढणी, आणि इथून ते कसले ते काय, ते मातीने पाय भरलेले, शेणाने पाय भरलेले. इकडे बघितले तर अरे बापरे, एक कौन सा ग्राम है? आणि म्हणे हे ते पद्मिनी सगळ्या रागिणी. अरे काय ह्या उर्वशी अप्सरांच्या थोबाडीत मारतील. ह्या बायका कुठल्या? ते म्हणले ऋषीवर्य, हे गोकुळ आहे. अरे एवढा पालट. मैयाच्या घरी कृष्ण प्रभू. अरे बापरे. लक्षात ठेवा, जेव्हा अंतःकरणामध्ये प्रभू प्रेमाची प्रतिती जन्म घेते, तेव्हा तुमचं आयुष्य सुद्धा रागिणी पद्मिनी सारखं होऊन जातं. तुमचं आयुष्य सुद्धा असं फुलून येतं, उमलून येतं. सामान्य स्त्री सुद्धा देखणी दिसू लागते, नाही का? व्यवहारमध्ये बघा ना, चांगला पती मिळाला तर डावी मुलगी सुद्धा टॉपमध्ये दिसते. मग ती म्हणते पूर्वी लग्नाच्या अगोदर तर आम्हाला असं वाटलं नाही आहे. अगं आता तिचा नवरा किती मोठा आहे,
नुसतं बाहेर जायच्या टायमाला तिला ब्युटी पार्लरमध्ये घेऊन एका बैठकीला 1000 रुपये खर्च करतो. दिसायला साधी होती पण नवरा साधा नाही ना. काय नवरा कुठे साधा आहे? नवरा असा भेटला की अगदी बघितल्यानंतर लग्नाला तिला घेऊन गेला. सगळे म्हणले, ते म्हणले हे तिचा प्रताप नाही, हे मालकांच्या संगतीचा प्रताप आहे. तसा हा सगळा प्रताप आमचा नाही आहे. जी कथा चालू आहे, जे कीर्तन चालू आहे, जे कृष्ण चरित्र चालू आहे, तो कृष्ण सख्याच्या प्रेमाचं दर्शन आहे, दुसरं काय आहे? त्या रासेचा आनंद भोगण्याकरता तुम्ही मी इथे रोज येतो, दुसऱ्या कशा करता यायचं नाही का? आत्ताच मी आमच्या अशोकराव, महेश, आमचे अण्णा आप्पा सगळे बसले होते. मी म्हटलं काय माणसं पावसात सुद्धा येत आहेत, काय गंमत आहे. नाही नाही तुम्ही येत नाही. आधरी धरो निया वेणू. कसे आला तुम्ही? आधरी धरो निया वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू. आधरी धरो निया वेणू. आधारावर धरून एकदा वेणू वाजवायला सुरुवात केल्याबरोबर, पण सिद्धांत महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, सगळ्याला भगवंताच्या मुरलीचा नाद ऐकू जात नाही. संत वचन कानात शिरण्याकरता सुद्धा त्या कानाचं भाग्य लागतं, डोळ्याचं भाग्य लागतं, पायाचं भाग्य लागतं. सगळेच पाय देवळात जात नाहीत, सगळेच हात देवापुढे जोडले जात नाहीत, आणि सगळीच मस्तक देवापुढे वाकली जात नाहीत. जी वागतात, जे ऐकतात, जे चालतात ते मस्तकी भाग्यवंत. म्हणून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. का वारकऱ्यांना का नमस्कार तुकाराम महाराज म्हणतायत? कारण त्यांचे पाय पंढरीकडे चालतायत, त्यांचे हात भजन करतायत, त्यांचे कान नामस्मरण ऐकतायत, त्यांच्या वाणीतून भगवंताचं नाम. म्हणून माझा नमस्कार त्या वारकऱ्याला आहे, त्या पंढरीच्या वारकऱ्याला आहे. म्हणून लक्षात ठेवा, अधरी धरोनिया वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू. एक ओढ, एक आवाज येत असतो, कळत नाही कोणाचा आहे, कळत नाही, पण बरं वाटतं, बरं वाटतं, बरं वाटतं. लक्षात ठेवा, तुमच्या आतमध्ये मुरली वाजत आहे, तुमच्या आतमध्ये भगवंताची मुरली वाजत आहे. फक्त जरा तयारी करा, तयारी करा हो. कान येऊ द्या, कान येऊ द्या. हे बघा, इंद्रिय आहेत, पण ऐकण्याचे जे स्वर ऐकण्याचं काम करतात, तो नको तो स्वर ऐकू येतो. विषयाचा येतो, कामाचा येतो, क्रोधाचा येतो, लोभाचा येतो, दंभाचा येतो, पण प्रभूचा येत नाही. त्या रेडिओला सगळी बटणं असतात, सगळ्या बटनावरच हे पाहिजे ते येत नाही. ते योग्य रेंज यावी लागते, योग्य वेवलेंथ जमावी लागते, आणि योग्य वेव आलं की ते एकदा अरे लागली बरं का मॅच. हे बघा, ते मॅच लावत असतात की नाही. आता मी प्रवास करतो तेव्हा कधीतरी ऐकतो, मग ते कधी लागतं ना एकदम शिक्षार लाव. म्हटलं काय झालं रे, एकदम कसं ओरडलं ते? नाही म्हणले क्रिकेटचं लागलं, वेव लागली, कळलं? म्हणजे लंडन मधले चाललेली मॅच, गाडीत सिक्सर, आणि आम्ही टाळ्या वाजवतो, सिक्सर. अरे असंच केलं पाहिजे. तिसरी ओळीने मग लंडन मधली सिक्सर, इथले टाळी. मग इथल्या लंडन मध्ये बसलेला इथे साधा ऐकू येऊ नये. अरे काय माणसं आहे का भिताडात? काय झालंय, जरा तुमची अँटिना तुटली आहे. मराठी कळला असेल हो. मध्ये आमच्या गाडीत ऐकूच येत नव्हतं. मी आमच्या ड्रायव्हरला म्हटलं का नाव म्हणलं, त्या पोराने कुणीतरी उभी असताना गाडी अँटिना तुटली. तसं जरा या इथे आणि अँटिना नवीन बसवून घ्या. त्या अँटिना बसवल्या की मग ऐकू येईल. काय आधरी धरो निया वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू.
आणि काल अजून एक म्हटलं होतं, म्हणणार आहे आता 2-3 दिवस. वृंदावनी वेणू वेणू कवणाचा माय वाजे, वृंदावनी वेणू वेणू कवणाचा माय वाजे. कोण वाजवतो ग? अगं सखे, इतकी बासरी सुंदर वाजवणारा कुणी आलाच नव्हता. कोण वाजवतो एवढं सुंदर? हे बघ, कळत नाही, स्वर कळत नाही, ताल कळत नाही, पण बरं वाटतं ग. हे बघा, आम्हा पुरुषांना स्वयंपाक करता येत नसेल, पण आमची जीभ मेलेली नाही. काय बाई वाढते ती गोष्ट काय आम्हाला करायला यायला पाहिजे का? नाही, पण जिभेवर ठेवल्यावर जीभ संपते. आहा, क्या बात आहे, क्या बात आहे, वाह. नाही तर मग कसं काय झालं? का बोलत का नाही? बोलण्याच्या पलीकडे गेलं सगळं. आता काय बोलावं? काय डबल मीठ पडले आणि बोलावं काय? डबल मीठ पडल्या कारणाने जिथे मीटिंग व्हायला पाहिजे तिथे होतच नाही, रास घडतच नाही, वाह येतच नाही. का हे बघा, इंद्रियावर रस ठेवला की नाही, वा रास. आहा, क्या बात आहे. म्हणून तुम्हाला अनुभव असेल नसेल, असेलच हो, बायकांनी वाढले की नाही, तुम्ही पहिला घास खाल्ले की तुमच्या तोंडाकडे बघत असतात त्या. बघण्यासारखं असेल तर नाही, म्हणजे तुमचं बघण्यासारखंच असतं, पण बघण्यासारखं ठेवत जा जरा. नाही म्हणजे मी असं कसं तुम्हाला म्हणेन, उगीच डोळे वाटवर. नाही, काय हे बोलावं सुद्धा, चांगलं बोलावं. बोलण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. वाईट झालेलं सांगायचं असेल ना, तर असं सांगावं की इतकं काही शेजारच्या वहिनी इतकं वाईट झालेलं नाही तुझं. कारण शेजारची वहिनी नसतेच ना ऐकायला. तिला डावलून आपल्याला चढवलं म्हणून कुठे बिघडलं? शेवटी राहायचं हिच्या बरोबरच ना. नेगेटिव्ह सुद्धा सांगताना पॉझिटिव्ह करून सांगावं, हेच तर त्याच्यातलं वर्ब आहे. काय मग आता मला सांगा, रास घडली असं ठेवलं की वा 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 आलं की समजावं झाली, जमली, रास झाली. रस विषयामध्ये एक सांगतो, रसरूप भगवान आहे, रसरूप भगवान आहे. आणि राधा राणीचं नाव आहे रासेश्वरी, रास ईश्वरी, रस ईश्वरी. प्रत्येक गोष्टीमध्ये रस आहे, बोलण्यात रस आहे, खाण्यात रस आहे, चालण्यात रस आहे. काय अभ्यास करतो पण रस घेत नाही. काय घ्यायला पाहिजे? रस म्हणजे इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. वाचतो पण रस नाही घेत. आपलं बिगार टाळायचं. बे 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 दोन्ही चार. काय काही माणसं पोट भरण्याकरता खातात, आणि काही काही कसे आहेत, रुची रुची लगावे भोग. त्या प्रत्येक घासातला आनंद घेत, वाह क्या बात आहे, हा काय भाकरी, वाह काय चटणी, हा मस्त आहे, असं तोंड भाजलं, वाह. माझं मराठी कळतंय ना तुम्हाला? काय तोंड भाजलेलं सुद्धा ते असं भाजलं की ते सुद्धा वा सांगतो. अहो त्याच्यामध्ये सुद्धा रास आहे. मला जितकं सोपं करून सांगता येईल आणि रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला बघता येईल. घरी जाऊन आमटीचा फुरका मारला आणि खरंच चांगली झाली असेल ना, समजा आज रास क्रीडा जेवणातली आपल्या घरी घडली. साधं सरळ आहे. ती रास क्रीडा 5000 वर्षापूर्वी वृंदावनात घडला असेल, मला घेणं देणं काही नाही त्याच्याशी. माझं बोलणं कळलं का? त्या रास क्रीडेशी घेणं देणं काही नाही आहे. ती रास जर माझ्या जीवनामध्ये, त्या रासेतला एक कण आला तर माझ्या जीवनाचा उद्धार झाला. ती रास आहे, रास आहे. एक कण माझ्या जीवनामध्ये उतरला, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणून इथे म्हणतायत, वृंदावनी वेणू वेणू कवणाचा माय वाजे.
वेणुनादे गोवर्धन गाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे, वृंदावनी वेणू वेणू कवणाचा मायवाजे.